जागतिक मातृ दिन आहे आणि सगळ्या माता आहेत. देवबाप्पा सगळ्यांना आशीर्वादित करो. स्पेशली आपल्या मंडळीमधल्या सगळ्या बहिणींना, माता बहिणींना देवबाप्पा आशीर्वादित करो. हालेलुया. सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी स्टेटस ठेवले असतील, शुभेच्छा दिल्या असतील. दिल्या का नाही दिल्या? चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट. एकदाच वर्षातून देत जा. हालेलुया. साल में एक ही बार देते जाओ मम्मी को कि हैप्पी मदर्स डे मम्मी. किती लेकरांनी, किती लोकांनी आपल्या आईला शुभेच्छा सोबत गिफ्ट दिलं. काही वर हात करा. आज काय संध्याकाळी देणार आहे. मग आहे. हालेलुया. अनेक नामों से माँ को अपने अपने लैंग्वेज में बहुत सारे नाम है. ओके, चलो आगे बढ़ते हैं. परमेश्वर के वचन से हम इस दिन के ऊपर परमेश्वर के वचनों से सीखने जा रहे हैं. तो वो माएँ और वो बच्चे दोनों भी ध्यान देंगे परमेश्वर के वचन के ओर. हालेलुया. क्योंकि प्रियो, परमेश्वर का वचन हर एक बात के ऊपर आपको सिखाता है. संसार में सिर्फ ऐसी एक किताब है जो आपके जन्म से पहले से लेकर मरने के बाद तक के भविष्य को, या फिर आपके पूरे लाइफ को, अगर कोई बुक है जो आपको सिखाता है, बताता है कैसे रहना है, क्या करना है, तो वो बुक सिर्फ और सिर्फ हमारे पास परमेश्वर का वचन, हमारे पास बाइबल है. दुनिया की कोई भी किताब आपको इन बातों को नहीं सिखाएगी जो परमेश्वर का वचन सिखाता है. हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वर के वचन के द्वारा वो माएँ और वो बच्चे यदि परमेश्वर के वचन को, उसके वचन के अनुसार अपने जीवन में उन बातों को लगाते हैं, उन बातों को लेकर अगर अपने जीवन में चलते हैं, तो परमेश्वर वो माँओं को, उनके पूरे परिवार को, उनके बच्चों को बहुत टाइप की आशीष देता है. परमेश्वर चाहता है कि वो हर एक माँ, वो हर एक बच्चा आशीषित हो जाए यीशु के नाम में. हालेलुया. माँ कितने लोगों को जब जरूरत है तभी याद आती है. सगळ्यांचीच परिस्थिती है ना. आई ग आई ग आली तुझी आठवण. हालेलुया. मीना, कोणाची आठवण आली? तिकडे ध्यान द्या. हालेलुया. हालेलुया. तो माँ हमारे घर में बहुत जरूरी होती है. घर में अगर आप शाम को घर पे आते हैं या किसी के पास मेहमान बन के गए, तो उन लोग भी कभी हमें अच्छे पदार्थों की कमी नहीं रखते. उनकी बेस्ट से बेस्ट चीज़ों को देते हैं. हालेलुया. लेकिन वहाँ बैठे बैठे भी हमारे माँ की चटनी, रोटी, भाकरी बिक्री याद आती है. और जैसे हम रिटर्न के लिए निकलते, तभी से हम लोग फोन करके बताते की काय असो का नको नसो, तोंडाला तिखट चरचरीत काय बनवायचंय बनव, पण मला बनव. तिकडं 5 स्टारचं जेवण जेवून आलेलं असणार तरीही वो होती है माँ. हालेलुया. हालेलुया. आपको चिल्लाएगी, आपको मारेगी, आपको पीटेगी, आपके कमियों को निकालेगी, लेकिन फिर से आपको गले लगाएगी. वो होती है माँ. फिर से आपको प्यार करेगी, फिर से आपके जरूरतों को के बारे में पूछेगी, फिर से आपको लगने वाले हर एक चीज, हर एक जो भी लगता है उसके ऊपर ध्यान देगी. वो होती है माँ. हालेलुया. हालेलुया. तो वो बच्चे ध्यान से सुने कि अगर आपके जीवन में आपका मम्मी का इस तरह का रोल है, तो आपका आपके मम्मी के प्रति क्या रोल है.
क्या रोल है, क्या रोल होना चाहिए। आप आपके मम्मी को किस तरह से विश करते हैं, आप आपके मम्मी को किस तरह का व्यवहार आप आपके मम्मी के साथ रखते हैं। याद रखना, जो बच्चे अपने मम्मी के, याद रखना हमेशा हमारे ध्यान में, हमारे ध्यान में इस बात की एक थप्पा मार के रखो कि मुझे मेरे मम्मी की आज्ञाओं का पालन करना, कभी भी मुझे मेरे बर्ताव के द्वारा मेरे मम्मी के आंखों में आंसू नहीं आने देना, नहीं आने देना प्रियो। अभी तक शायद आया होगा, अभी तक आपको वचन मालूम नहीं होगा, या जो भी हम जाने अनजाने में गलत हो जाते, लेकिन आज से परमेश्वर के वचन को सुनने के बाद प्रार्थना पूर्वक कोशिश ये रहनी चाहिए कि किसी तरह के बर्ताव के द्वारा मुझे मेरे मम्मी के आंखों में आंसू नहीं देने। कभी भी उस मम्मी को इतना तकलीफ, इतना तंग मत करो कि उसके हृदय से, उसके मुंह से आपके लिए गलत बातें आ जाए। हम बहुत बार कोशिश करते कि नहीं आना चाहिए हमारे बच्चों के लिए। हम बहुत बार कोशिश करते हैं मम्मी पापा की हमारे बच्चों के लिए, हमारे मुंह से कोई शाप या कोई गलत बातें न निकले। लेकिन ऐसे बच्चे होते हैं जो मजबूर कर देते हैं कि मम्मी पापा, मतलब उसके अंदर से गुस्से से क्या आ जाए, उनके लिए गलत वर्ड आ जाए। हालेलुया। तो हम देखते हैं नूह के नंगेपन को उसके एक बेटे ने क्या किया, देखा तो देखा, लेकिन और 4 लोगों को जाके, मतलब उसके भाइयों को जाके बताया। उसने अपने बाप के नंगेपन को ढका नहीं। वो खुद भी ढक सकता था और किसी को बताने की जरूरत, जब वो अगर अपने पिता को, उसके नंगेपन को ढकता है, तो उसको जरूरत ही नहीं कि मैंने मेरे पिता के नंगेपन को देखा फिर मैंने उसको ढका, उसको जरूरत ही नहीं। उसने पहली बात तो ये की कि उसने ढका ही नहीं, और फिर भाइयों के पास गया और बोलता अपना पिताजी जो है वो दारू पी के क्या हो गया, नंगा लेटा हुआ है, नंगा पड़ा हुआ है। चुकू शकतो, पाप करू शकतो, माणूस आहे, पण तुम्हाला त्या बापाचा किंवा त्या आईचा न्याय बनवलं। म्हणून प्रियांनो, तुमची आई चुकू शकते, बाप चुकू शकतोय, आई वडील कधी कळत चुकू शकतात, पण ध्यानात ठेवा तुम्ही त्या आई वडिलांचे आई बाप नाही। समझ में आ रहा है आपको? हालेलुया। आप उनके मम्मी पापा नहीं है जो उनके पापों को उजागर करे, या फिर अपने मित्रों में, अपना जो फ्रेंड सर्कल है उनमें, या किसी रिश्तेदारों में जाके उनके नंगेपन को आप बोलो, जाके लोगों को बताओ कि मेरे मम्मी पापा ऐसे। नूह को जानबूझकर उसने बेटे को शाप नहीं दिया, जानबूझकर उसने बोला नहीं, लेकिन शायद उसको इतनी तकलीफ अंदर से हो गई कि मेरे बेटे ने मेरे नंगेपन को सबको बताया। बहुत तकलीफ उस बात को हो गई, और उसके मुंह से उस बच्चे के लिए आशीष नहीं, शाप की बातें निकली जो उसके लिए अच्छी नहीं थी। और जिन बच्चों ने नूह के नंगेपन को ढका, नूह के मन में से उन बच्चों के लिए क्या निकली, आशीष निकली, बरकतें निकली। और जैसे उसके मुंह से निकला वैसे की वैसे ही नंगापन को उजागर करने वाला बेटे के जीवन में हुआ, और जिन बच्चों ने ढका उनके जीवन में वैसा हुआ जैसा बाप ने बोला था। समझ में आ रहा है? जो उम्र में आप लोग हैं, जो जवान बच्चे जो मैं बोल रहा हूँ उनको, जो उम्र में आप लोग हैं, कभी कुछ साल पहले आपके मम्मी पापा भी वो आपके उम्र से होकर गुजरे नहीं गुजरे, वही उम्र से होकर गुजरे, उनसे कुछ गलतियां हुई होगी, किसी से कुछ सुना होगा, किसी ने कुछ बोला होगा। तो बहुत बार अपने मम्मी पापा को लेकर बच्चे निगेटिव हो जाते कि मेरे मम्मी ने, मेरे पापा ने तो ऐसा पाप किया था। हालेलुया। नहीं, आपके जब बच्चे होंगे, जब आपकी शादी हो जाएंगी,
तब वो अधिकार आप आपके बच्चों को बोलने के लिए रखना, ना कि अपने मम्मी पापा को। गलत है, गलती हो सकती है, दिख रहे हैं गलत है, रॉन्ग जा रहे हैं, प्रार्थना करें घुटनों पर आके। क्या करें? क्या करें? प्रार्थना करें, घुटनों पर आके मम्मी पापा के लिए प्रार्थना करें, प्रभु से दया मांगे, प्रभु से अनुग्रह मांगे कि परमेश्वर मेरे मम्मी को, मेरे पापा को आशीषित कर, वो बुराई से, उस गंदगी से, उस गंदे कामों से मेरे मम्मी पापा को बाहर निकल। तब जाके प्रभु आपके मम्मी पापा को ब्लेस करेगा, पापों से निकलेगा और आपको प्रभु दुगना आशीष देगा। हालेलुया। लूका रचित सुसमाचार, उसका लगता है शायद 2 अध्याय पढ़ेंगे। दोन 52 पटकन वाचा। और डील डॉल में और परमेश्वर और मनुष्य के, हाँ, मनुष्य के, परमेश्वर और मनुष्य के अनुग्रह में 3.5 वर्ष प्रभूंनी सेवकाई केली। किती वर्ष? 30व्या वर्षी तो सेवकाईत निघाला, पूर्ण वेळ त्याने सेवकाईला दिला। मग 30 वर्षाचा तरुण येशू ख्रिस्त काय करत होता? समझ में आ रहा है? 30 वर्षाचा येशू ख्रिस्त, 30 साल का येशू मसीह, हा, त्यासाठी आपण त्या भावासाठी हालेलुया, हालेलुया। तो यीशु मसीह अपने मम्मी पापा के पास था। किसके पास था? किसके पास था? शारीरिक आई वडील जे देवाने त्याला दिले होते, ज्यांच्याद्वारे येशू ख्रिस्त या जगात आला, त्या आई वडिलांजवळ येशू ख्रिस्त 30 वर्ष किंवा पूर्ण त्याला सेवकाईमध्ये येण्याच्या आधीपर्यंत तो आई वडिलांच्या तिथं होता। आणि हे वचन म्हणतं की येशू ख्रिस्त ज्ञानाने, बुद्धीने, शरीराने, मनुष्य व देवाच्या अनुग्रहात काय झाला? काय झाला? काय झालं? तर त्याची सुंदर अशी एक आई होती, प्रेम करणारी, तिचं नाव होतं, हा, एक मार्था, एक मार्या, पण ती मार्या आणि येशूची मार्या वेगळे। पण मरियम नाव होतं, मरिया नाम की उसकी मम्मी थी। तो वो यीशु मसीह अपने मम्मी के पास पल रहा था, बढ़ रहा था, और जो भी संस्कार यीशु मसीह के ऊपर हुए उसकी हकदार अगर कोई है तो उसकी मम्मी है, मरिया है। लिखा है कि यीशु मसीह ज्ञान बुद्धि से और शरीर से, डील डोल से मनुष्य और परमेश्वर अनुग्रह में बढ़ना मतलब क्या? अनुग्रह में बढ़ना मतलब क्या? हाँ, हाँ, आशीर्वादासारखं। पण आपण समजून घेण्यासाठी असं म्हणू शकतो की ज्याच्याकडे पाहून आपल्याला समाधान वाटेल, जिसको देख के हमारे चेहरे पे एक समाधान आएगा, जिसको देख के एक अच्छी सी स्माइल हमारे चेहरे पर आएगी, जिसको देख के एक दिल में ऐसा एक भाव आ जाएगा कि ये बंदा, ये लड़का सही है। म्हणजे त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं आज्ञापालन, त्याची अधीनता, नम्रता, तो असा एकदम छानपैकी सुंदर रीतीने तो आईबापाच्या अधीन राहून तो त्याचं जीवन वाढत चालला होता। आणि ते त्याचं संस्कारी जीवन वाढणं जर कुणाच्या हातात असेल तर त्याची आई मरिया त्या लेकराला म्हणजे येशू ख्रिस्ताला तिच्या अनुग्रहात वाढवत होती। आईचा, मरियाचा खूप सुंदर रोल होता प्रियांनो येशू ख्रिस्ताच्या जीवनात। तर प्रिय आयांनो, मायांनो, या डिअर मदर्स, प्रिय मातांनो, प्रिय मातांनो, जो बच्चे प्रभु ने आपको दिए हैं, जो बच्चे प्रभु ने आपको दिए हैं, तो दिमाग से, माइंड से ये निकाल दो कि आपके बच्चे जो है वो आपकी प्रॉपर्टी, पर्सनल प्रॉपर्टी है, ये निकाल दो। पर्सनल प्रॉपर्टी वर्ड निकाल दो। बच्चे परमेश्वर ने दिया हुआ धन है,
क्या है बच्चे? प्रिय मातांनो, देवाने दिलेले लेकरं परमेश्वराने दिलेलं धन आहे, तुम्हाला दिलेलं. प्रॉपर प्रॉपर्टी देवाची आहे. प्रॉपर प्रॉपर्टी हा तुमचे लेकरं. प्रॉपर प्रॉपर्टी कोणाची आहे? कोणाची आहे? देवाची. मग आधी मी लेकरांना बोललो होतं की तुम्ही कसं वागता तुमच्या कोणाशी? आई वडिलांशी. आता आईंनो, आता मातांनो, है ना? देवाने तुम्हाला सुंदर असे लेकरं धन ह्या रूपात दिलेले. ती तुमची पर्सनल प्रॉपर्टी नाही, तर ती देवाची प्रॉपर प्रॉपर्टी आहे. ती देवाचा आहे. हालेलुया. त्या मरियेने, त्या मातेने येशू ख्रिस्ताला 30 वर्षाचा होईपर्यंत त्या मरियेने त्या येशू ख्रिस्ताला संस्कार दिले, वागणं शिकवलं, बोलणं शिकवलं, काम शिकवलं. तो त्या अशा संस्कारामध्ये वाढला की मनुष्य व देवाची नजर त्याच्यावर पडली आणि तो मनुष्य व देवाच्या अनुग्रहात वाढत गेला. तुमचं लेकरू कशामध्ये वाढत आहे? तुमचं लेकरू, तुमचं लेकरू, तुमचं लेकरू कशामध्ये वाढत आहे? आपण 2 प्रकारच्या मातांना आज पाहू बायबल मधून. खूप साऱ्या माता आहेत, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. पण 2 प्रकारच्या माता बघू. एक चांगली आई आणि एक दुष्ट आई, वाईट म्हणण्यापेक्षा. कशी आई? आणि या जगामध्ये आहेत त्या, अवेलेबल आहेत. जे आपण बाहेर डायलॉग ऐकतो ना, फिल्मी डायलॉग किंवा जैगिक, आईचं काळीज, आईचं हृदय, आईचा आई. तर सगळ्याच आया माया माता तशा नाही. ठीक आहे, नक्कीच जास्ती % आपण म्हणू आहेत, पण सगळ्या म्हणता येत 100% दुष्टही आहे. हालेलुया. म्हणून आपण पाहूया देवाच्या वचनामध्ये 1 शमूएल 1 अध्याय आणि 26 वचन वाचा. इकडे शमूएल बालक काय झाला आणि तिकडं त्याच्यावर काय होतं? परमेश्वर आणि मनुष्य याच्या अनुग्रहात तो काय झाला? शमूएल के ऊपर भी परमेश्वर का अनुग्रह है, मनुष्य का अनुग्रह है. लेकिन वो माता को, वो मम्मी को, त्या आईला धन्यवाद, ज्या आईने आपलं मूल देवाच्या सेवेसाठी समर्पित केलं. कोणासाठी समर्पित केलं? अक्सर संसार में या मसीह लोगों के जीवन में या मसीह परिवारों में या पास्टर के परिवार में अक्सर ऐसा दिखने को मिलता है, अगर पास्टर के बच्चे या मसीह लोग, जो हम लोग जो बिलीवर है, उनके बच्चे अगर पढ़ाई ठीक से नहीं किए, अगर वो अच्छा कुछ नहीं बन पा रहे, डॉक्टर नहीं बन रहे, इंजीनियर नहीं बन रहे, पुलिस ऑफिसर, IAS अधिकारी या कुछ भी नहीं बन रहे, तो फिर मम्मी पापा का डायलॉग ये होता है, काहीच करत नाही तर काय कर, सेवा कर. काय? काहीच करत नाही, काहीच शिकलं, मग काय गोष्ट ही काहीच करत नाही म्हणून सेवा करायची. पण बिलीवर, देवाच्या सेवकांचं, देवावर विश्वास असणाऱ्या त्या प्रत्येकाच्या मुखातनं असे शब्द निघायला पाहिजेत की बाबा तू देवाची सेवा कर, मी देवासाठी तुला समर्पित करतो. जर देवाची सेवाच जर नाही जमली तर मग इकडं काहीतरी दगडमाती. पहिलं काय असलं पाहिजे समर्पण? आधी काय कर, आधी काय कर? आधी आम्ही स्वप्न पाहतो, माझं पोरगं डॉक्टर होईल, माझी पोरगी इंजिनियर होईल, माझं आमकं होईल, फलानं होईल, तमकं होईल. आणि जेव्हा कळतं की ते काहीच करणं झालं ते येडं, आता याला कुठं करा, काय करा? देवाच्या. स्पेशली गावच्या साईडला, गाव साइड में ज्यादा ये ऐसा होता है.
मतलब शहर में भी होता है, लेकिन गांव के मुझे मालूम है कुछ उदाहरण. पास्टर लोक काय करतात, पास्टर काय करू, पोरग शिकलंच नाही तर काहीच करत नाही, ते लय टुकार झालं, ते लय येड आहे, ते काय याच्या त्याच्या नादी लागतं, ते नुसतं हिंडतंय. मग आता काय ठरवलं, काय नाही, आता बायबल कॉलेजला त्याला 3 वर्ष पाठविणार आहे. म्हणजे ते लेकरू बिघडलेलं सुधारायसाठी त्याला काय करायचंय, त्याला समर्पण नाही. समर्पण हे आहे, कोणाचं समर्पण आहे, काय नाव आहे, हन्ना. हा, काय काय समर्पण है हन्ना तो, तिला लेकरू होत नव्हतं, उसको बच्चा नहीं हो रहा था, वो रो रो के बिलक बिलक के परमेश्वर से उसके मंदिर में आके परमेश्वर के सामने गिड़गिड़ाई, बहुत रोई, इतना तक रोई कि वहां पर जो याजक था उसको लगा कि ये दारू पी के आई है, क्या करके आई है, इतना रोई. और फिर उसने परमेश्वर के सामने नम्र बनी और उसने उस याजक को बोला कि मैं दारू बीरू पी के नहीं आई, मुझे बच्चा चाहिए. तो याजक ने उसको आशीषित किया, उसको बोला कि जा, परमेश्वर तुझे बेटा देने जा रहा है. परमेश्वर ने उसको बेटा दिया और उस माँ ने उस बेटे को परमेश्वर के लिए समर्पित कर दिया. एक ही बेटा था, एक ही परमेश्वर ने दिया, वही बेटे को परमेश्वर हन्ना ने परमेश्वर के लिए क्या कर दिया, समर्पित कर दिया. मैं परमेश्वर के भवन में उसको रख दिया और वही बेटा चलकर आगे बहुत बड़ा भविष्यवक्ता बन जाता है. इज़राइल के लिए अगर राजा किसी को नियुक्त करना है तो परमेश्वर शमूएल से बात करके शमूएल के द्वारा उस राजा को अभिषेकित. माँ बनने की भी एक मिनिस्ट्री है, माँ बनने की भी एक सेवकाई है. दुसऱ्याला प्रचार करायच्या आधी ते आईने जर आधी आपल्या लेकरांना पासूनच जर सुरुवात केली तर झाली ना आई सेवक, झाली का नाही, झाली का नाही. अरे आयांनो बोला की झाली का नाही, आप सेवकाई में हो या नहीं हो या नहीं हो. काय म्हणतात, आताच नाही, आता सुरुवात करते. हाँ, अभी क्या करती हूँ, हाँ आता सेवकाची काय करायची, पारली एक रुपये घडल्यावर. असो, देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर चाहता है कि आप हन्ना जैसी मम्मी बने. कैसी, हाँ कैसी मम्मी बने, हन्ना जैसी. परमेश्वर चाहता है आप मरियम जैसी मम्मी बने. कैसी मम्मी बने, हालेलुया. बहुत सारी माएँ हैं, बहुत सारी माएँ हैं. रूत की सास, रूतचीच ना, हाँ नामी, रूत की सास, वो सास थी लेकिन उसने मम्मी का रोल अदा किया, क्योंकि रूत का पति क्या हो गया था, उसका बेटा मर गया था. तो रूत अन्य जाति से आई थी, अन्य धर्म से आई थी, अन्य देवताओं की मूर्ति पूजा के घराने से उनके घर में आई थी. नानी जो थी वो यहोवा का भय मानने वाली थी. हालेलुया. और जब वो रूत उसके घर में आई तो रूत ने अपने सास को अपने मम्मी के रूप में अपनाया. उसका कारण यह था कि नामी का घर या नामी का जीवन जो था परमेश्वर के भय में था. इसलिए रूत ने बोला कि मैं तुझे कभी भी छोड़ के नहीं जाऊंगी. जे तुझे घर ते माझा घर, जे तुझे लोक ते माझे लोक, जो तुझा देव तो माझा देव. आणि मग त्या रूतला देवाने काय केलं, आशीर्वादित केलं. नामीने तिचं लग्न करून दिलं. हालेलुया, हालेलुया. आणि ती सगळ्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण झाली रूत. समझ में आ रहा है आपको, मायानो मातानो, समझ में आ रहा है आपको, समझ में आ रहा है आपको. आपको चुनना है कि आप कौन सी माँ बनना चाहती हो. हमारे पास टाइम की बहुत कमी होने के कारण दुष्ट आईला आपण लवकर घेऊ, कारण बोलायला खूप मोठा विषय आई. हालेलुया. हम पढ़ेंगे 2 इतिहास उसका 22 अध्याय 2 और 3. लिखा है कि उसका जीवन आहाब के जैसा था. किसके जैसा था, आहाब दुष्ट था. कैसा था, कैसा था. और ये जो है ये राजा भी दुष्ट है.
और उसको दुष्टता किसने सिखाई? सल्ला कुणी दिला? तो सलाह दुष्टता की अपने बेटे को देने वाली है मम्मी। दुष्टता की सलाह देने वाली है मम्मी। उसने सलाह दी थी कि दुष्टता करे, उसने सलाह दी थी कि चलता है। बऱ्याच मातांना, बऱ्याच आयांना, मायांना, बऱ्याच आईला बऱ्याचदा माहिती असतं की माझे लेकरं, माझी मुलगी किंवा माझा मुलगा काय करत आहे। समझ में आ रहा है? ध्यान दें। बहुत सारी मम्मियों को पता होता है कि मेरी बेटी, मेरा बेटा क्या गलत काम कर रहा है, क्या उनके जीवन में चल रहा है। फिर भी कुछ माएँ ऐसी होती है कि उनके गलतियों की ओर अनदेखा करके, बहुत सारी माँ ऐसी भी होती है कि बच्चों को प्रोत्साहन देती, बेटा कुछ नहीं, चलता है, कर। हालेलुया। कई ऐसी माँओं में से आपके बीच में बैठी हुई कोई माँ तो नहीं है? ध्यान दीजिएगा। कदाचित तुमच्यामध्ये बसलेल्यापैकी अशी तुम्हापैकी एखादी आई तर नाही ना की जी आपले लेकरं चुकीच्या मार्गावर चालत माहिती आहे तरी ती त्यांना प्रोत्साहन देते, कसं वागायचं याचं शिक्षण देते। तुमच्यापैकी ती आई तर नाही ना, तुम्ही तर नाही ना ती। हालेलुया, हालेलुया। कितनी मम्मियाँ जो है वो अपने मम्मियों का ज्यादा सुनती है। कम ऑन, ऊपर हाथ उठाए। कितनी मम्मियाँ, किती आया, किती माता, आया माताच बाहेर चालल्यात ना, शिकायचं ऐकत। कितनी मम्मियाँ अपने मम्मियों को सुनती है। प्रश्न जरी समजला नसेल तर पण पुन्हा पुन्हा मला बोलायचं आहे, कारण ह्या विषयाने लय गडबड केलेली है। तुम्हारे बीच में, आपके बीच में कितनी ऐसी बहनें हैं जिनकी मम्मी है और पूरा सवाल, और जिनका फोन अपने मम्मी से बहुत चालू रहता है। ऐसे कितने हैं? आपल्या आईकडलं लय फोन असतो किंवा आईचं लय असतो 17 वेळी। नांदायला गेली पोरगी, तिचं लग्न झालंय, तिला लेकरं आहेत है ना, तरी लय इंटरेस्ट मम्मीला तिच्या पोरीच्या सासरी। आप मानो या ना मानो, लेकिन एक लाइन में एक बहुत अच्छी लाइन बोलना चाहता हूं कि जो भी बच्ची के शादीशुदा, मतलब शादी होने के बाद जो भी माँ अपने बच्ची को यहां से कान मंत्र देती है ससुराल में रहते हुए, लिख के लो, शूटिंग भी हो रहा है। अगर यही सिलसिला चालू रहा तो आपका घर टूटने में ज्यादा वक्त नहीं लगेगा। आपकी माँ आपका बसा बसा घर तोड़ देगी। तुमची आई तुमचं बसलेलं घर, तुमचा बसलेला संसार काय करेल? तोडील। ध्यानात ठेवा सगळ्या लेकींनो, आयाच्या लेकींनो, प्रेमळ आयाच्या लेकींनो। हालेलुया।
एक बार आपकी शादी हुई, परमेश्वर ने आपको पति दिया, आपके अपने बच्चे हैं, अब आपको अपना परिवार बढ़ाना है, ना कि माँ के कान मंत्र को सुनना है। माँ बच्चियों को सिखा के भेजती है, सासर चाललं जीव लावू नको आणि लय तू करत बसू नको, ते असं ढकलत जा तिकडे, थोडं तिला ठेवत जा. अरे ही आई नाही, ती दुश्मन आहे तुमची. सरळ स्पष्ट क्लियर. हालेलुया, हालेलुया. आप लाड कर रहे हो, आप बढ़ा रहे हो, उसको आप पाप में ढकेल रहे हो. आप एक अच्छी मां नहीं बन रहे हो, लेकिन आप एक दुष्ट मां की लिस्ट में आ रहे हो. आप आपके खुद के बेटी का संसार तोड़ने की गलती कर रहे हो. वो समझदार है तभी आपने उसकी शादी की है, वो समझदार है तभी उसके बच्चे हुए हैं, वो समझदार है तभी वो अपने पति के साथ अच्छे से संसार कर रही. तुला काय फोन कर, लेकराला विचार कसं काय चाललंय, बरी आहे का बेटा, काय चाललंय, नवरा कसा आहे, नवऱ्यावर प्रेम कर, नवऱ्याच्या आधीन राहा, लेकरा बाळांना शिकव, सासू सासऱ्यांचा आदर कर, सन्मान कर, हे शिकवा. 2 शब्द बोला. फोन करा 1 महिन्यानीच ठेवू द्या की फोन. रोज जर का तुमची आई किंवा तुम्ही आई असला, तुमच्या लेकीला जर असं करत असाल, तुम्ही तुमचा परिवार, तुमच्या मुलीचा संसार तोडल्याशिवाय राहत नाही. थांबा, स्टॉप करा. किंवा आईंचा फोन म्हणा, बाई पप्पावर लक्ष दे. काय कर, आईला काय म्हणा, आईला काय म्हणायचं, हा माझं चांगलं चाललंय, देवाने मला आशीर्वादित केलं, तू कोणावर लक्ष दे. आईच्या कानात खडा टाकून दे. पप्पाचं काय मला यावेळेस बरंच दिसानं जरा रॉंग चाललंय. तुम्हाला फोनच नाही येणार आईचा. नंतर तुम्हीच कटाळू फोन का, अगं मम्मी विसरली काय, मम्मी म्हणे तो बाई कामच तसं दिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लेकिन ये सच्चाई है प्रियो, देव तुमचा संसार सांभाळणार. तुमच्या आईची गरज नाही. देव तुमच्या परिवाराला, तुमच्या लेकरांना सांभाळणार. देवाचं वचन तुमच्या जवळ आहे. देवाच्या सेवकाईमध्ये किंवा देवामध्ये तुम्ही आहात. लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतात. तुम्ही तुमच्या पतीला घेऊन, तुमच्या लेकरांना घेऊन प्रार्थनेला बसताय. तुम्हाला देवाचा सेवक दर रविवारी देवाच्या वचनाने पोट तुमचं भरवत आहे. खूप सारा खजिना तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या आईचा कान मंत्र घेण्याची गरज आहे का? एवढं सगळं असून पण बिलकुल नाही. आम्हीला म्हणावं, तुला देवबाप आशीर्वादित करो, मला देवबाप माझ्या संसारात आशीर्वादित करो. ते घर हमेशा तुटले प्रियांनो, ज्या आईने तिच्या मुलीच्या जीवनात दखल दिली. मान्य करा किंवा हालेलुया. ही दुष्ट आई जी लेकराला सल्ला देत होती की चलतंय. जर तुमच्यापैकी आई कोणत्या वाईट गोष्टीमध्ये तुमचे लेकरं चुकीचं करत असताना जर सल्ला देत असाल, किंवा डोळ्यावर पट्टी बांधत असाल, किंवा न ऐकल्यासारखं करत असाल, किंवा चलतंय आजकालच्या युगात असंच चालतं जर करत असाल, तर सावध राहा, सावध राहा. ते तुमचं गप्प बसणं, ते तुमचं अनदेखा करणं एक दिवस तुमच्या लेकराचा नाश करेल. आणि मग नाश केल्यावर रडत बसण्यात काही काहीच अर्थ नंतर नाही. अयुब कितने लोगों को मालूम है, मैं खत्म करूंगा ये बात बोल के. अयुब कितने लोगों को मालूम है? अजून बस 1-2-3 जणालाच माहिती मंडळी. योग म्हणतो आपण त्याला मराठीत, अयुब. कितने लोगों को पता है वो अपने बच्चों के साथ क्या व्यवहार करता था? रोज जेवणासाठी लेकरांची वाट पाहायचा अयुब. वाट पाहायचा म्हणजे ती पद्धतच होती, एकत्रच जेवायचे ते लोक. एखादं नाही आला तर ते थांबणार. काय करणार? थांबणार, सगळे थांबायचे. आणि योग काय करायचा, त्या लेकरांसोबत रोज संध्याकाळचं जेवण. खाना खाने के बाद
जब लोग आप बच्चे लोग अपने अपने रूम में या जो भी उनका रहेगा अपने अपने खाना खाने के बाद चले जाते थे, आयुब परमेश्वर के पास बैठता था। किसके पास बैठता था? हाँ, खाना बिना खाने के बाद बच्चे लोग सोने को गए तो परमेश्वर के पास आयुब बैठता था और देवाजवळ क्षमा मागायचा, पश्चाताप करायचा की प्रभू हे माझे 10 लेकर आहेत, या 10 लेकरातून दिवसभरात कुणी पाप तर केलं नाही ना. जर एखाद्याने पाप केला असेल तर मी माझ्या लेकरासाठी क्षमा मागतो, माझ्या त्या लेकराला क्षमा कर, त्याच्या पापाची मी क्षमा मागतो. हा बाप, ही आई, म्हणजे समजतंय का? ते लोक असे आहेत. नाही तर मग काय करू आपण? हा, नाही तर काय करू? वचन कशासाठी आहे? हा, वचन कशासाठी आहे? हा, नाही केलं काय बिघडलं नाही? काय फाशीचं शिक्षा आहे का? क्रूसवर देणार आहेत का तुम्हाला? काय तीर मारलाय का तुम्ही येशूसारखं क्रूसवर तुम्हाला द्यायचे? हा, दंड आहे का काही? नाही केलं, माहीत नव्हतं, ठीक आहे, किंवा ध्यान नाही दिलं, नाही केलं. पण आज देवाने वचन, हा देवाने आज वचन का फोन केल्या आईला फोन करून सांगणार आमच्या पास्टरने आज शिकलं मला अजिबात साऱ्या आयाचा शिव्या, मला साऱ्या आयाचा शिव्या शाप मायावर. कोण आहे तो? मेला गेला पास्टर, मला त्याचा नंबर दे, मी पाहते. त्याने असं शिकित होते, हा लेकीने आईला बोलून, हे बाबांनो तसं काय शिकवलं नाही, बोला है ना, बोला. पण लुडबुड करायचे शब्द आईचे ऐकायचे. जेव्हा आई तुमच्या संसारातल्या गोष्टींना घेऊन लुडबुड करायचा प्रयत्न करेल त्यावेळेला म्हणा, आई मी फोन ठेवते, ते आलेत. नाही तर परत ते पटकन पुन्हा एकदा तशा पप्पाने काय केलं विचार, तरी मला माहित नाही बाई, मला लय मी दिली, तू पप्पालाच विचार. आई म्हणे तू फोन ठेव, आई म्हणे तू काय कर. तो ध्यान दीजिएगा, हम हमारे बच्चों के जीवन में क्या बो रहे हैं. ध्यान दीजिएगा उस मरियम की ओर. उस मरियम ने अपने बेटे के जीवन में क्या बोया और वो कैसे मनुष्य और परमेश्वर के अनुग्रह में बढ़ता गया. संस्कार, चांगलं वागणं, चांगलं शिकवण. पापासाठी लाड करत बसू नका लेकराचा, सण करून एक कानाखाली देऊन मोकळे व्हा. देवाचं वचन म्हणतं की तुझं लेकरू चुकत असेल तर त्याला काय कर? ओरडू नये. काय कर? नीतिवचन मध्ये लिहिलंय, छडी मार. तुझ्या छडी मारल्याने तुझं लेकरू मारणार, पण त्याला आळा नक्कीच. त्याच्यामुळं वचनाचं पण ज्ञान ठेवा. मारायचं म्हणलं तर धाडाधाडाचं नाही मारायचं, नाही तर मग मी लेकराला मारते म्हणून पाप करते का काय हे पण नाही विचार करायचा. बॅलन्समध्ये जीवन ठेवायचं. कसं ठेवायचं? बॅलन्समध्ये. प्रिय लेकरांनो, प्रिय आईंनो, देव बाप तुमच्याशी बोलला, आपल्या आईवडिलांच्या अधीन राहा, आपल्या आईवडिलांचा आज्ञा पालन करा. जर कराल तर दीर्घायु तुम्हाला मिळेल. देवबाप तुम्हाला दीर्घायुष्य देणार, डबल आयुष्य देणार. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देणार. जागतिक माता दिन जरी साजरा करत असलं तरी तुम्ही त्या प्रकारचा जागतिक माता दिन साजरा न करता रोज तुमच्या जीवनात माता दिन साजरा करा. रोज एखाद्या गोष्टीसाठी त्या आईला धन्यवाद द्या, त्या वडिलांना धन्यवाद द्या. रोज त्यांना 1-2 मिनिटं गुडघ्यावर येऊन तुमच्या आई बापासाठी प्रार्थना करा. त्या आईकडे जा, कळत न कळत त्या दुखवलेल्या पापाबद्दल क्षमा मागा. त्या वडिलाकडे जा, कळत न कळत त्या वडिलांना दुखवलेल्या पापाबद्दल क्षमा मागा.
तुमच्या आईवडिलांचं हृदय भरून येईल, तुमच्या आईवडिलांचं हृदय तुमच्यासाठी तुटेल, तुमच्या आईवडिलांचा राग तुमच्या त्या तशा वागण्याने निघून जाईल, त्यांच्या मनात असलेली चिडचिड निघून जाईल, मुखापर्यंत काही शापबीप काही रागाच्या भरात देण्याचं इथपर्यंत आला असेल तर येशूच्या नावात ते रिटर्न खाली जाईल आणि येशूच्या नावात त्यांच्या जीवनातून तुमच्यावर सारे आशीर्वाद तुमच्या आईवडील कबूल करतील. रिसीव इट, ग्रहण करा, ते आशीर्वाद ग्रहण करा आणि जाऊन म्हणा आय लव्ह यू मम्मी. काय म्हणा? हा हा आय लव्ह यू. हा मित्र मैत्रीण असते ते तिकडून नसले म्हणून तरी 6 वेळा लिहून पाठवते आय लव्ह यू. तुला दिसत नाही का आय लव्ह यू? अरे इथं आईला बापाला म्हणे. हालेलुया हालेलुया हालेलुया. शैतान प्रियांना आम्हाला हे करू देत नाही, कारण शैतानाला आमचा परिवार तोडायचा असतो, आमचे लेकरं बाळ आमच्यापासून दूर करायचे असते, आमच्या आईवडिलांना आमच्यापासून दूर करायचं असतं. पूर्ण परिवार तुटला म्हणजे त्या घराचा नाश झाला. शैतानाचा मस्त प्लॅन असतो परिवाराला घेऊन. नेमकं तेच देवबाप आज आम्हाला शिकवतो त्याच्या वचनाद्वारे की आम्ही एकत्र येऊन आम्ही आमच्या परिवाराला आशीर्वादित करावं. तरी आपण डोळे बंद करू. डोळे बंद करण्याआधी त्या लेकरांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या आईजवळ जा. कमॉन, फटाफट उठा, जा, चला प्रार्थनेत जाऊ. कमॉन कमॉन, जितके भी मम्मी पापा बच्चे